एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. कुर्ल्यामध्ये भीषण अपघात, भरधाव बेस्ट बसची अनेकांना धडक. LBS रोडवरची घटनेची थरारक दृश्य TV9च्या हाती. बसच्या धडकेमध्ये पोलीस व्हॅनसह जवळपास 30 ते 40 वाहनांचं नुकसान, तर रिक्षाचा चक्काचूर. कुर्ला दुर्घटनेमधील बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. घटनास्थळी पंचनामा सुरू, पोलिसांची माहिती. बस चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा स्थानिकांचा आरोप. बस चालकाच्या विरोधात नागरिकांचा रोष. अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न. दोषींवर कडक कारवाई करा. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पोलिसांना सूचना. कुर्ल्यातील घटना अतिशय दुर्दैवी. स्थानिक आमदार दिलीप लांडेंनी घटनास्थळी भेट देत अपघातग्रस्तांचा आढावा घेतला. कुर्ला बस दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. जखमींना तत्काळ मदत जाहीर करावी. मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती. खासदार वर्षा गायकवाड यांचं ट्विट. कुर्ला स्थानकावरून अंधेरीला जाणाऱ्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात. अपघाताच्या वेळेला बसमध्ये 60 प्रवासी होते, पोलिसांची माहिती. वर्दळीचा मुख्य रस्ता असूनही इथे स्पीड ब्रेकर नाही. अनधिकृत पार्किंगबाबत कोणतीही कारवाई नाही. सदर बस अपघाताला आरटीओ आणि प्रशासन जबाबदार, स्थानिकांचा आरोप. प्रशासनाकडून तासाभरानंतर अपघाताची दखल. लोकांनी एकमेकांना शक्य तेवढी मदत केली. कुर्ला बस अपघातावर प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया. कुर्ल्यामध्ये बस चालकाच्या विरोधात नागरिकांचा रोष. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता. खबरदारी घेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बसला बाहेर काढण्यात यश. 2 तासानंतर क्रेनच्या साह्यानं बस बाहेर काढण्यात आली. अपघातग्रस्त बस कुर्ला आगारामध्ये आणली. बसच्या सर्व काचा फुटल्या. अपघातानंतर बसची दुर्दशा. दरम्यान आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार. पुण्यातील शिंदवणे घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा. सतीश वाघ यांच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर. हडपसर पोलीस ठाण्याच्या मध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बीडमध्ये सरपंचाचं अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. मस्साचौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनं खळबळ. केस पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सरपंचाच्या हत्येनं बीड हादरलं. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. राजधानी दिल्लीमध्ये आज मवियाच्या पराभूत उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक. शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी बैठक होणार. ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची शक्यता. फेर निवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी. आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी. मार्केटवाढीसाठी आम्हालाही जिव्हाळा आहे, पण कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालाय. काहींनी आकडेवारी दाखवली, मीही सगळं दाखवेन. अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल. ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे अधिक जागा. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता, पण सगळ्यात मोठ्या पक्षाला मान दिला होता. तसं काही घडेल. दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही, तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू. विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्या लागते. विरोधी पक्षाची संख्या चिंताजनक. विधानसभा अध्यक्ष त्याचा अभ्यास करतील. एकनाथ शिंदेंचं सभागृहात वक्तव्य. शिंदे गृह खात्यासाठी आग्रही नाही. कुठेही काही अडचण नाही. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. खाते वाटपावरचा घोळ अजूनही कायम. 3 ते 4 दिवसामध्ये मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक. 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद शिंदेंच्या वाट्याला जाणार. सूत्रांची माहिती. कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीमागे महाराष्ट्रामधील जनता. सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करतो. सीमावादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
पंतप्रधान मोदींनी बेळगावचा प्रश्न सोडवावा, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुमचं सरकार, नाना पटोलेंची मागणी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची 7 तासानंतर सुटका. बेळगावमध्ये महामेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान समितीचे 90 कार्यकर्ते आणि नेत्यांवर गुन्हा दाखल. मराठी भाषिकांवरील अन्यायाचा आम्ही निषेध करत आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. बेळगाव निपाणीचा संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असंही वक्तव्य. बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत. संजय राऊतांची टीका. तर बेळगावसाठी शिंदे जेलमध्ये होते तेव्हा राऊतांच्या हाती बिनशाहीचा पेन होता. गुलाबराव पाटलांचं राऊतांना उत्तर. 2 माजी मंत्री बेळगावला चर्चेसाठी जाणार. मराठी एकीकरण समितीसोबत बैठक होणार असल्याची माहिती. शंभूराज देसाई आणि उदय सामंत जाणार असल्याची माहिती. कर्नाटकात सरकार कोणाचंही असू देत, मराठी माणसांबाबत सरकार वाईट भूमिका घेतं. सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित, तुम्हाला न्याय देता येत नाही. अरविंद सावंत यांची टीका. राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाचा बहिष्कार. बेळगाव प्रश्नावरून ठाकरे गटाची भूमिका. कर्नाटक सरकार अन्याय करतंय, सुनील प्रभूंचं वक्तव्य. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय निंदनीय. ठाकरे याचा निषेध करणार का, की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? उभाटा गटाला आता टिपू सेना म्हणण्याची वेळ आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल. राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी. इतर कुणीही अर्ज न भरल्यानं बिनविरोध अध्यक्षपदी निवड. राहुल नार्वेकरांच्या निवडणुकीला ठाकरे गटाचा विरोध. बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा, पण नार्वेकरांना नाही. आदित्य ठाकरे आक्रमक. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केलं. फडणवीसांकडून कौतुक. तर अध्यक्षपदासाठी नार्वेकरांमध्ये नेतृत्व गुण. अजित पवारांकडूनही नार्वेकरांचं कौतुक. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी राहुल नार्वेकरांची भेट घेतली. पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं दानवेंकडून नार्वेकरांचं अभिनंदन. दानवेंनी आधी अध्यक्ष निवडीवेळी बहिष्कार घातला, नंतर नार्वेकरांचं अभिनंदन केल्यानं चर्चांना उधाण. जयंतराव, माझं तुमच्याकडे बारीक लक्ष, पण तुम्ही प्रतिसादच देत नाही. विधानसभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. तर अजितदादा, आपल्या पक्षाचं घोषवाक्य आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. जयंत पाटलांबाबत राज्याला गुड न्यूज मिळणार. जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. 208 मतांनी नाना पटोले वाचले. 208 वाले रंगही विसरायला लागले. शिंदेंसह अजित पवारांचा टोला. तर जनतेच्या मतांची माझ्या विजयाची इथे टिंगल उडवली गेली. नाना पटोलेंची शिंदेंसह अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका. सपा नेते भाजपची बी टीम म्हणून काम करतात. लोकसभेला सपा नेते ईडीच्या भीतीनं घराबाहेर पडले नाहीत. आदित्य ठाकरेंची अबू आझमींवर टीका. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा आक्षेप. उच्च न्यायाधीशांनी असं वक्तव्य करणं चुकीचं. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती काय भूमिका घेणार याकडे लक्ष. आव्हाडांची प्रतिक्रिया. मालेगाव वोट जिहाद प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासाची सूत्र देण्याची विनंती केली. किरीट सोमय्या यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कार होणार. 14 डिसेंबरला बारामतीमध्ये अजितदादांचा सत्कार. शारदा प्रांगणमध्ये 25,000 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सत्कार. जय पाटील यांची माहिती. ठाकरे गटाचे सचिव यांच्याकडून विधान परिषदेमधील फोटो ट्विट. विधान परिषदेच्या सभागृहातील पहिला दिवस म्हणून मिलिंद नार्वेकरांकडून फोटो ट्विट. भाजपा आमदार राजन नाईक यांचा लोकलमधून प्रवास. विधानसभेचं कामकाज आटोपल्यानंतर नाईकांनी चर्चगेट ते नालासोपारा लोकलमधून प्रवास केला. प्रवाशांशी संवाद साधला. गुलाबराव देवकर पक्षामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. वरिष्ठ नेत्यांकडे जिल्हाध्यक्षांकडून अहवाल पाठवला जाणार. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. अंबाजोगाईतील बोगस औषधं आणि गोळ्या पुरवठा प्रकरणी सुषमा अंधारे यांची मागणी. सुषमा अंधारेंनी प्रकरणाची योग्य माहिती घ्यावी. सावंत यांचं प्रत्युत्तर. तर औषध खरेदी प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई केली जाईल. सावंत यांची प्रतिक्रिया. आमदार आशुतोष काळेंना मंत्रिपद मिळण्यासाठी महादेवाला साकडं. महाईगाव देशमुख ग्रामस्थांकडून महादेवाला अभिषेक. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे एकाच व्यासपीठावर. भुसावळीतल्या देवा पाटीदार वधूवर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती. खेड तहसीलदार ज्योती देवरेंच्या दालनामध्ये गोंधळ. न्यायालयीन कामकाजामध्ये अडथळा आणल्याची तहसीलदारांची तक्रार. खेड बाजार समितीचे सभापती विजय शिंदे आणि ठाकरे गटाचे संजय घनवटांविरोधात तक्रार. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक. महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकरणी नागरिकांचा संताप.
नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी. लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले. आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्करवाडीमध्ये जाणार. आज सकाळी 10 वाजता मार्करवाडी गावाला भेट देणार. मार्करवाडीनंतर साताऱ्याच्या कोळीवाडीच्या ग्रामसभेमध्ये ईव्हीएम विरोधाचा ठराव. यापुढच्या निवडणुका ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकांवर घ्या, ग्रामसभेचा ठराव मंजूर. धुळ्यामध्ये ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाचं आयोजन. मशाल मोर्चासह ईव्हीएम मशीनची यंत्रयात्रा. ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेटवर मतदान घ्या अशी मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन. आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आंदोलन. ईव्हीएम विरोधात आंबेडकरी चळवळीकडून तीव्र निदर्शनं. बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणाकरता तातडीनं उपाययोजना करा. आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये मोर्चा. मुस्लिम समाजाकडून एकत्र येत निषेध. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा. वैभव नाईक, राजन तेलींच्या नेतृत्वात मोर्चा. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या नंदुरबारमध्ये निषेध. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं दीनदयाल चौकामध्ये आंदोलन. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनिस यांच्या विरोधात घोषणाबाजी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये डोंजे ग्रामस्थांच्या वतीनं जनआक्रोश मेळाव्याचं आयोजन. सिंहगड, डोंजे, खानापूर भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचा आक्रोश मोर्चा. अकोल्यामध्ये संभळ आणि अजमेरच्या मुद्द्यावर जनसत्याग्रह संघटनेचं मुंडन आंदोलन. आंदोलकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नागपूरमध्ये कृषक जमीन अकृषक दाखवून दस्त नोंदणी करून महसूल बुडवल्याचा आरोप. 300 कोटींचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुपकर यांची मागणी. जळगावमध्ये महापालिका पाईपलाईन चोरी प्रकरणाच्या विरोधात भाजपचा महापालिकेवर भव्य मोर्चा. मुख्य सूत्रधार सुनील महाजन यांना अटक करण्याची मागणी. पुण्यामध्ये पुन्हा गारठा वाढला. तापमान 4 अंशांनी घटलं. राज्यामध्ये थंडी आणखी वाढणार, हवामान तज्ज्ञांची माहिती. मुंबईच्या सांताक्रूज केंद्रामध्ये 9 वर्षातील डिसेंबरमधल्या निचांकी तापमानाची नोंद. पुढील काही दिवस तापमानामध्ये घट कायम राहणार, पारा 13 अंशांवर. मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीमध्ये वाढ. माझगाव, वांद्रे, कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित. हवा प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांचा धोका. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम. घसा संसर्गानं मुंबईकर हैराण. आतापर्यंत 70 रुग्णांची नोंद. 30 मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तूर्त टळलं. 115 कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणखी 2 महिने दिलासा. भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ. दुसऱ्या महिन्यामध्ये प्रवासी संख्येमध्ये 68,000हून अधिक न घट. आरएबीकेसी टप्प्याला प्रवाशांकडून प्रतिसाद नाही. मुंबई नाशिक महामार्गावर 3 महिने कोंडी राहणार. ठाण्यामधील साकेत पुलाजवळच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात. महानगरपालिकेत आल्यानंतरही मुंबईमध्ये जागोजागी राजकीय पक्षांचे बॅनर. मात्र पालिकेचा फलकांविरोधात कारवाई सुरू असल्याचा दावा. म्हाडाच्या 2,264 घरांच्या सोडतीला अखेर मुदतवाढ. 26 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार. भोर तालुक्यामधल्या किकवी गावामध्ये घनकचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापन प्रकल्प सुरू. 10 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार. बुलडाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस. पावसामुळे ज्वारी पिकांचं नुकसान. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.